गाजवला, स्वराज्याचा नारा देशभर गाजवला, तुरुंगातही ती ज्ञानाचा उजळवला. गीतेतून दिला कर्माचा संदेश, गीतेतून दिला कर्माचा संदेश, मनात स्फुरतो आजही तो विचार प्रवेश, आजही तो विचार प्रवेश. वेळेवर उठा, कामाला लागा, शाळा अभ्यास खेळ असो, नियमाचे पालन प्रथम तिथंच जडली असाची मी मानता करी. असा महान लोकने त्याला ज्यांनी तुमची संधी मिळवलं त्यांना मनापासून वंदन आणि कोटी कोटी प्रणाम. जय हिंद, जय महाराष्ट्र. टिळकांनी त्यांच्या आयुष्यात खूप मोठमोठ्या गोष्टी केल्या. देशाच्या स्वातंत्र्यासाठी सुद्धा आणि इतर नागरिकांच्या प्रगतीसाठी सुद्धा. हे सगळं टिळक करून शकले कारण त्यांचा करारीपणा आणि त्यांचे आपल्या देशावर आणि देशवासियांवर असलेलं अपार प्रेम. त्याचसोबत त्यांची बुद्धी आणि अफाट स्वराज्य. आता मोठ्या प्रेमाने ते पुस्तक वाळायला दिले. त्यांचे रक्त कर्ण आनंदाने भरून आले. असे होते लोकमान्य टिळक नाही. या टिळकांना माझे कोटी कोटी प्रणाम. सांग बरे, मी आता काय शिकवले? तो मुलगा घाबरला, काहीच बोलू शकला नाही. नंतर गुरुने रागाने बघतच टिळकांना उठवलं आणि विचारलं, तू सांग बरे. टिळक ताडकन होती. काहीतरी घराघरा सगळं बोलून दाखवलं जे गुरुजींनी आत्ताच मला शिकवलं होतं. गुरुजी ते टिळकांना खाली बसायला सांगितलं आणि त्यांच्या मित्राला बाहेर जाण्याची You are here in my bed for 6 years. What will you gain from this book and writing material? They are useless to you and worth to the moment. म्हणजे टिळक, तुम्ही जेलमध्ये 6 वर्ष राहणार आहात. इतकी सारी पुस्तके आणि लेखन साहित्य, यातून तुम्हाला काय मिळणार आहे? यातून तुम्हाला आणि तुमच्या स्वराज्याच्या वेळेला काहीही मिळणार नाही. हे ऐकून टिळक उठले आणि कडाडले, तुम्ही मला या तुरुंगामध्ये बंदिस्त करू शकता पण माझ्या विचारांना नाही. माझे विचार आजही स्वतंत्र आहेत. भले यातून मला काही मिळो किंवा न मिळो पण मी इथे राहून माझ्या स्वराज्यासाठी